मानव आणि निसर्ग यांच्यात अतूट नातं आहे, पण जेव्हा मानव निसर्गावर राज्य करू पाहतो तेव्हा निसर्गही त्याला न्याय देतो। ही कथा आहे श्रद्धेची, परंपरेची आणि संघर्षाची। ही कथा आहे कांताराची। नमस्कार, मी तन्वी सुनील कलारंजनच्या भागात आपलं स्वागत करते। एक राजा आपल्या राज्यातील लोकांच्या सुखासाठी देवाकडे वर मागतो। तो भूतकोला नावाच्या देवीची आराधना करतो आणि देव त्याला आशीर्वाद देतो। पण देव सांगतो, या जमिनीवर आता माझ्या लोकांचा हक्क असेल। राजा ती जमीन गावकऱ्यांना दान करतो आणि निसर्गाशी त्याचा एक अतूट बंध तयार होतो। वर्षानुवर्ष ती परंपरा चालत राहते। देव आणि गावकरी यांचं नातं मजबूत राहतं। पण काळ बदलतो, माणूस बदलतो आणि सत्ता वाढते। आधुनिक युगात गावात येतो सरकारी अधिकारी मुरली। तो म्हणतो ही जमीन सरकारी आहे, पण गावकरी म्हणतात ही जमीन आमची आहे, देवाने दिलेली। या संघर्षाच्या मध्यभागी आहे एक व्यक्ती, शिवा, एक धडाडीचा, उग्र पण निष्पाप मनाचा तरुण। तो सण साजरे करतो, गावाच्या परंपरात रमतो, पण त्याला स्वतःच्या वंशातील गूढच माहित नसतं। शिवा या परंपरेवर फारसा विश्वास ठेवत नाही, पण त्याच्या आयुष्यात एक घटना घडते जी त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते। शिवाच्या डोळ्यासमोर निसर्ग, देव आणि माणूस या तिघांमधला अद्भुत संघर्ष उभा राहतो। तो पाहतो की पैशाच्या, सत्तेच्या आणि अहंकाराच्या नादात लोक आपल्या मातीशी, आपल्या देवाशी विश्वासघात करत आहेत। एक दिवस गावात पुन्हा भूतकोलाचा उत्सव साजरा होतो। सगळं वातावरण भक्तिमय होतं आणि त्या क्षणी काहीतरी विलक्षण घडतं। शिवाला जाणवतं तो फक्त एक सामान्य माणूस नाही, तर तोच त्या देवाचा वंशज आहे। भूतकोल्याच्या नृत्यात शिवा स्वतः देवाचं माध्यम बनतो। त्याच्या शरीरात देवाची शक्ती उतरते आणि न्याय मिळवण्यासाठी तो रणांगणात उतरतो। त्या प्रसंगात निसर्ग, श्रद्धा आणि राग सगळे एकत्र मिसळून जणू सृष्टीचं संतुलन पुन्हा निर्माण होतंय। कांतारा ही फक्त एका गावाची कथा नाही, तर ती सांगते माणूस कितीही पुढे गेला तरी त्याने आपल्या संस्कृतीचा आणि निसर्गाचा विसर पडू नये। देव म्हणजे केवळ मूर्ती नाही, तर ती आपल्या मातीतील ऊर्जा आहे, जी आपण विसरलो तर तोच ऊर्जा आपल्याला जाग करतो। शेवटी कांतारा आपल्याला एकच शिकवण देते, निसर्गाशी नातं ठेवा, श्रद्धा जपा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहा। कारण जेव्हा मानव मर्यादा ओलांडतो तेव्हा देव नाही, निसर्गच न्याय देतो। ही होती कांताराची कथा, एक अनुभव जो केवळ पाहायला नाही तर जाणवायचा आहे। तुम्हाला या स्टोरी बद्दल काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।